नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या माध्यमातून रासरंगचं आयोजन सध्या रेमंड ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. अतिशय उत्साहामध्ये हा उत्सव सध्या सुरू आहे. पाऊस असून देखील नागरिकांच्या उत्साहामध्ये तसूभरही कमतरता आलेली नाही. सादर करीत आहोत एक झलक. गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहामध्ये नवरात्रीचा सण साजरा होतो आहे. नवरात्र कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय उत्साहाने सध्या नवरात्र साजरा होतो आहे. या ठिकाणी काल फळांची तुला करण्यात आली. त्याचप्रमाणे मंडळाचे प्रमुख सल्लागार श्री भालचंद्र उर्फ नाना पाटील यांच्याकडून देवीला सुवर्ण अलंकार अर्पण करण्यात आले. आरतीला मोठ्या संख्येने महिला उपलब्ध होत्या. मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप पाटील आणि नवरात्र कमिटीचे अध्यक्ष रुपेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या हा उत्सव अतिशय उत्साहामध्ये सुरू आहे.
शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय भव्य प्रमाणामध्ये नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. संस्थापक स्वर्गीय सुधाकर चव्हाण यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी दरवर्षी भले मोठे सेट्स करण्यात येतात. यावर्षी देखील एका काल्पनिक महालामध्ये देवी विराजमान झाली आहे. दररोज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रास गरबा खेळण्यासाठी अबालवृद्ध एकत्र येत आहेत. शिवाजीनगर आणि मराठी फिल्म इंडस्ट्री यांचं अतूट नातं आहे. काल या ठिकाणी अभिनेते श्री भाऊ कदम आणि अंशुमन विचारे यांनी येऊन देवीचं दर्शन घेतलं. त्याचप्रमाणे माजी नगरसेवक श्री मनोज शिंदे यांनी देखील देवीचं दर्शन घेतलं. या ठिकाणी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला. माझं दरवर्षी येणं असतं इकडे, कारण आमचं हे दरवर्षी म्हणजे सुधाबाई असल्यापासून आम्ही येतो आहे आणि सुधाबाईंची आज खूप आठवण येते. म्हणजे आता ते नाही आहेत पण त्यांची आठवण दर वर्षाला असते. आता वहिनी आहेत तर यावंच लागतं आम्हाला, कारण ती आठवण आहे आणि ते कलाकारांवर एवढे प्रेम करायचे की त्याहीपेक्षा ते आमचे जवळचे मित्र होते, बंधू होते, सगळं काय होतं. आणि आज वहिनी पाठीशी आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, त्यांच्या पाठीशी आहोत. कधी वहिनीने हाक मारल्यावर आम्ही येणार, कारण तेवढं प्रेम त्याही देत आहेत. त्यामुळे खूप बरं वाटतं. न चुकता आम्ही दरवर्षी देवीला येतो आणि आशीर्वाद घेतो. देवीचा घेतोच आणि वहिनींचा सुद्धा घेतो. त्यामुळे आमच्या पाठीशी खूप चांगले आशीर्वाद आहेत आणि खूप इथे आल्यामुळे खूप इच्छा जे काय आहेत त्या पूर्ण होतात. अशी नवसाला पावणारी आमची देवी आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला ग. नवरात्र उत्सव म्हणजे शक्तीचा उत्सव, भक्तीचा उत्सव. नवरात्र उत्सवानिमित्त तमाम ठाणेकर नागरिकांना श्री राजकुमार पमनानी, युवा सेनेचे ठाणे उपाध्यक्ष श्री हेमंत पमनानी आणि माजी नगरसेविका नम्रता हेमंत पमनानी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री राजकुमार पमनानी, श्री हेमंत पमनानी आणि नम्रता पमनानी यांच्या वतीने तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.
ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. धर्मवीर आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या टेंबी नाका येथील जय अंबे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या माध्यमातून अतिशय भव्य प्रमाणामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नवरात्रोत्सव सुरू आहे. दररोज भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत आहेत, देवीची ओटी भरत आहेत. सादर करीत आहोत एक झलक. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे शहरातील पाचपाखडी परिसरामध्ये असलेल्या एकता मित्रमंडळाच्या माध्यमातून अतिशय उत्साहाने नवरात्रीचा सण साजरा होतो आहे. दरवर्षीप्रमाणे हजारोंच्या संख्येने भाविक दररोज या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत आहेत. या ठिकाणी सुंदरकांडचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने भाविकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश नरसाना, कार्याध्यक्ष श्री अनंत जाधव आणि विजय शिंदे यांच्या पुढाकाराने या उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत आहेत. Hare
मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री रमेश आंबरे यांच्या माध्यमातून ठाणे शहरातील मानपाडा परिसरामध्ये नवरात्रोत्सव आयोजित करण्यात येतो. विविध समाजाचे नागरिक या ठिकाणी दररोज देवीची आरती करत आहेत. शनिवारी तेलुगू समाजाच्या वतीने या ठिकाणी देवीची आरती करण्यात आली. रविवारी या ठिकाणी निःशुल्क आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांसाठी कर्करोग तपासणी मॅमोग्राफी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी विशेष नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री रमेश आंबरे, स्नेहा आंबरे, सागर आंबरे, श्रुती आंबरे यावेळेस उपस्थित होते. आंबरे साहेबांनी सगळ्या समाजांना संधी दिली होती इकडे आरती करायची. एक आमचे सिंधी समाजाला पण काल त्यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं का इकडे येऊन आरती करा. तर मी त्यांचा आभार मानतो. एक सिंधी समाजातर्फे, मी सिंधी समाजाचा आहे, तर मी त्यांचा आभार मानतो का ते सगळ्या समाजाला एवढा मान सन्मान देतात आणि दरवर्षी ते इन्व्हाइट करतात का येऊन इकडे आरती करा. ठाणे तेलुगू समाज एफएमच्या वतीने आज हे बతుకమ్మ प्रोग्राम आयोजित केला आहे. याच्याने आपला तेलुगू समाजच्या महिला हे फुलांचा एक गरबा म्हणून त्याला बతుకమ్మ म्हणतात तेलुगूमध्ये. बతుकम्मा म्हणजे एन्जॉय, लिव्ह लाईफ फुल असं. याच्यासाठी हे फोक डान्स आहे. फोक डान्सचा कार्यक्रम दरवर्षी नवरात्रीमध्ये दोनदा-तीनदा होतात. त्या कार्यक्रमात ठाणे तेलुगू समाजाचे कमीत कमी 200 महिला येणार आहेत. आता अजून येथील रात्री 10 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होणार आहे. याच्याने आपला तेलुगू युनिटी, तेलुगू समाज आणि तेलुगू आई मराठी मावशी असा आमचा स्लोगन आहे. तर सेवा पंधरवडा चा जो चालू आहे, जे नरेंद्र मोदी साहेब जे आहेत त्यांनी जे आपलं सुरू केलेलं आहे सेवा पंधरवडा 2025, त्या अंतर्गत जे कॅम्प्स घेतले जातात, हेल्थ कॅम्प्स, त्याच्यामध्ये सामुदायिक आपण जे म्हणतोय की हे हेल्थ कॅम्प जे आहेत हे भाजपातर्फे त्यांच्या म्हणजे त्यांच्या प्रयत्नाने सगळीकडे घेतले जात आहेत. तर तेच आपण आपल्या प्रभागामध्ये तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये हे कॅम्प चालूच आहेत. तर आपल्या प्रभागात आपण हा एक कॅम्प ठेवला होता. आता आपण जसं बघाल तर रोगाचं निदान हे करणं एका कॅम्पने हे पॉसिबल होत नाही. तर हा एक जस्ट प्रयत्न आहे. तर या कॅम्पमध्ये जर तुम्ही बघाल तर मेडिकल चेकअप झालं, त्याच्यामध्ये ब्लड शुगर लेवल चेकअप झालं, ब्लड प्रेशर चेकअप झालं. तर बेसिक टेस्ट हे केले जातात. कोणत्याही कॅम्पमध्ये रोगाचं निदान हे लगेच होत नाही. तर हा एक प्रयत्न असतो की लोकांना कळेल, म्हणजे जागरूकता वाढेल, म्हणून हा एक प्रयत्न या भाजपतर्फे या कॅम्पतर्फे केला गेलेला आहे. सर्वांना नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज 6वी माळ आहे. खूप आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही शेतकऱ्यावरती जे संकट आलेलं आहे, तर देवीचरणी मी प्रार्थना करतो की त्यांचं संकट लवकर दूर व्हावं आणि सुख समृद्धी नांदावी अशी मी देवीचरणी प्रार्थना करतो. तसेच जे तुम्ही म्हणतो की आज तेलुगू समाज इथे तुम्ही की 9 ते 9 दिवस आम्ही प्रत्येक समाजाला बोलवतो. त्यांचं कल्चर आहे, त्यांचं राहणीमान आहे आणि त्यांचं जे आपण भजन करतो, कीर्तन करतो. काही ठिकाणी त्यांची ढोल वाजवण्याची पद्धत असते. अशी वेगवेगळे कल्चर ते असतात, ते आम्ही इथे त्यांना मांडण्याची आणि दाखवण्याची संधी देतो. आणि देवीचे दर्शन घ्या, देवीचे दर्शन होतात, त्यानंतर आरती होते, त्यांच्यामध्ये कळून घेतो. तसेच तेलुगू समाजाने एक ब्रीद वाक्य केलेलं आहे की महाराष्ट्राची आई म्हणजे आमची मावशी आणि जे जन्म राहत आहे ती आमची आई, असं त्यांचं ब्रीद वाक्य आहे. ते ऐकून खूप आनंद होतो की बघा की त्यांनी ते आज ब्रीद वाक्य लिहून आणलेले आहे. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.